हाय! आपण आज पाहूयात की टीचरच्या पोर्टलमधून असेट्स कसे क्रिएट करता येतात. तर इथे नॅव्हिगेशन बारमध्ये तुम्हाला असेट्स म्हणून एक ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर ही विंडो तुमच्यासमोर ओपन होईल. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे ऑलरेडी खूप सारे असेट्स सब्जेक्ट वाईज, चॅप्टर वाईज, सब टॉपिक वाईज क्रिएट केलेले आहेत. हे आधी क्रिएट केलेले असेट्स आहेत. जर आपल्याला नवीन असेट क्रिएट करायचं असेल, तर इथे सर्च क्रायटेरियावरती क्लिक करून इथे तुम्हाला ऑप्शन्स दिसतील. तर इथे तुम्हाला बोर्ड सिलेक्ट करायचा आहे. नंतर ग्रेड सिलेक्ट करायचा आहे. इथे मी ग्रेड 8 सिलेक्ट करते आहे. सब्जेक्ट सिलेक्ट करायचा, देन चॅप्टर आणि सब टॉपिक. हे सगळं डिटेल्स टाकल्यानंतर इथे न्यू असेट्स म्हणून ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं. तुम्ही इकडे पाहू शकता असेट नेम म्हणून दिसतंय. तिथे मी याला न्यू असेट म्हणून नाव देते आहे. असेट टाईप इकडे मी फाईल अपलोड करते आहे. पण तुम्ही इकडे पाहू शकता 3 ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत. फाईल, लिंक आणि पेज. तर लिंकमध्ये तुम्हाला इथे कोणतीही यूट्यूब लिंक किंवा व्हिडिओ लिंक तुम्ही इकडे टाकू शकता. आणि पेजमध्ये इथे तुम्हाला पेज टाईप सिनॉप्सिस मिळेल. तर तिथे तुम्ही पॅराग्राफमध्ये काही सिनॉप्सिस किंवा नोट्स किंवा जे काही रिलेटेड टू टॉपिक आहे तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड, ते तुम्ही इथे लिहू शकता. फाईलमध्ये पण तुम्हाला इथे फाईल टाईप, वेगवेगळे फाईल टाईप अवेलेबल आहेत. जसं MP3, MP4, PDF, डॉक्स, हे सगळे फाईल्स तुम्हाला अवेलेबल आहेत. आता मी इथे PDF सिलेक्ट करते आणि अपलोडवरती क्लिक करते. अपलोडवर क्लिक केल्यानंतर तुमच्या लॅपटॉपमधून किंवा PCमधून जे काही तुम्हाला अपलोड करायचं आहे ते तुम्हाला इकडे दिसेल. तर मी ही फाईल अपलोड केली आहे. तर अपलोड केल्यानंतर ते तुम्ही जर सर्च कराल तर तुम्हाला इथे दिसेल. आपण आता ही जी फाईल अपलोड केलेली ती इथे दिसते आहे. इथे तुम्हाला पब्लिश आणि प्रिव्ह्यूचा ऑप्शन मिळेल. तर प्रिव्ह्यूमध्ये तुम्ही बघू शकता की जे तुम्ही अपलोड केलेलं आहे त्या फाईलचं तुम्हाला प्रिव्ह्यूचं ऑप्शन इथे दिसतंय. आणि हे जे पब्लिशचं ऑप्शन आहे ते यासाठी आहे, जर तुम्ही ह्याच्यावर क्लिक केलं, पब्लिश केलं, म्हणजे तुमचं असेट हे पब्लिश झालेलं आहे आणि ते स्टुडंटच्या पोर्टलवरून स्टुडंट्स हे वाला असेट पाहू शकतात. आणि जेव्हा तुम्ही हे अनपब्लिश कराल तर आता स्टुडंट्सच्या पोर्टलमधून हे असेट निघून गेलेलं आहे. ते या असेटला पाहू नाही शकत. तर जर तुम्हाला हे नोट्स किंवा काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज हे सगळं अपलोड करायचं असेल तर तुम्ही असेटमध्ये करू शकता आणि ते तुम्ही अनपब्लिश करून स्टुडंटच्या पोर्टलमधून काढू शकता.